चला तर आज रविवार ना, काहीतरी नाश्ता पाहिजेलच ना हो. नवरोबा घरी, मुलं पण घरी, मग त्यांची फरमाईश आहेच ना. तर इथे आहे ना, मी सफेद उडदाची डाळ 20 मिनटं आहे ना भिजत ठेवली होती आणि ती ना मिक्सरच्या भांड्यातून आहे ना छानपैकी आहे ना फिरवून घेतलेलं आहे. हे पहा या पद्धतीने. आणि आता ह्याच्यात आहे ना चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे आणि छानपैकी एकाच डायरेक्शनमध्ये ना हे पीठ आहे ना आपण फेटाळून घेणार आहोत, जेणेकरून पीठ आहे ना थोडंसं हलकं पण होईल आणि त्याला चकाकीसुद्धा येईल. तर एक 5 मिनटं लागतात मैत्रिणींनो. छानपैकी हलवून घ्यायचं आहे हे. ज्या ताई दादांनी आहे ना आजपर्यंत मला फॉलो केलेलं आहे ना, त्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. हे पहा किती सुंदर असं हे पीठ तयार झालेलं आहे. असं छानपैकी फुललेलंसुद्धा आहे. आता पुढची तयारी करूया आपण. इथे ना मी एका वाटीमध्ये ना दही घेतलेलं आहे आणि त्याच्यात ना थोडी साखरसुद्धा ॲड केलेलं आहे आणि ते सुद्धा छानपैकी फेटाळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते साखर आहे ना पूर्ण दह्यामध्ये ना वितळले पाहिजे. आता पुदिना घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून आहे ना हे सुद्धा थोडंसं पाणी ॲड करून आहे ना मिक्सरच्या भांड्यातून आहे ना आपण याची चटणी बनवून घेतलेलं आहे. इथे पीठसुद्धा छान झालेलं आहे. तर आता तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यात आहे ना आपण चमचेच्या साहाय्याने आहे ना छोटे छोटे वडे बनवून घेऊया. रविवार म्हटलं की महिलांना जास्त कामं असतात. त्यात जॉब करणारी महिला म्हटलं तर तिला तर भरपूरच कामं. 8 दिवसाचे दळण वगैरे करून ठेवा, परत 8 दिवसाची भाजीपाला निवडून ठेवा, मुलांचे दप्तरं, शाळेत जाणारे असले मुलं तर त्यांचे दप्तरं, युनिफॉर्म हे सगळं आवरून ठेवायला लागतं. तर हे पहा किती सुंदर असे सोनेरी वेपर्यंत आहे ना छान परतून घ्यायचे आहे भन्नाटच. आता आहे ना आपण हे काढून घ्यायचे आहे आणि एका बाउलमध्ये ना पाणी घ्यायचं आहे आणि त्या बाउलमध्ये ना लगेच हे काढले की त्याच्यात ॲड करायचे, जेणेकरून गरम गरम टाकले की पाणी ना त्याच्यात जास्त भिजणार लवकर, म्हणजे पाणी जाऊन लवकर भिजतं ते. हे पहा 1-2 मिनटं लागतात. मग त्याच्यानंतर आहे ना आपण आहे ना हाताच्या साहाय्याने याचं पाणी आहे ना सर्व काढून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस करायचं आहे. हे पहा या पद्धतीने. महिलांना तर अजिबात कधीच सुट्टी नसते ना हो. रोजच उठायचं आणि काम करायचं. रविवार म्हटलं तर फक्त नवरा मुलांना सुट्टी, महिलांना थोडी सुट्टी आहे का? हे पहा ह्या पद्धतीने ना सगळं पाणी ॲड केलेलं होतं ना ते सगळं आपण काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मस्तपैकी दही आहे ना जे आपण फेटाळलं होतं ते दही, ती चटणी आणि थोडीशी वरून सेव असं छानपैकी सजावट करायचं आहे आणि छानपैकी ते खायलासुद्धा द्यायचं आहे आणि आपण पण खायचं बरं का. हे पहा किती सुंदर असं मस्तच चवीला पण बनणार.